आहे। महादेव गीतेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेला आहे। महादेव गीतेसने तर 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली। वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाल्याचं महादेव गीते यांनी म्हटलंय। बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालेला आहे। बीड जिल्हा कारागृहातून यानंतर महादेव गीतेला दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, महादेव गीतेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेला आहे। 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। वाल्मी कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं। जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा वाल्मी कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, मारहाण झाली बरं का आज इथं। वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मी कराड काय झालं, काय सविस्तर अपडेट? महेंद्र, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? महेंद्र, नेमकं काय झालंय, काय सांगाल, काय सविस्तर अपडेट? साडे 9 वाजताची घटना आहे आणि या घटनेमध्ये जे बीड जिल्हा कारागृह आहे, या कारागृहामध्ये मकोकातले आरोपी आहेत आणि इतर 307 302 मधले हे आरोपी आहेत। आणि मी सध्या याच कारागृहाच्या समोर आहे। हेच ते बीड जिल्हा कारागृह आहे आणि याच ठिकाणी जर सकाळी 9:30 वाजता नाश्त्याचा वेळ होता आणि त्या ठिकाणी जे आहे महादेव गीते जे आहेत त्यांचे आरोपी बाहेर आलेले होते आणि तिथं नाश्त्याचा आणि फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्यानंतर हे 2 जे गट आहेत ते आमने सामने आले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। बाचाबाचीचं रूपांतर जे आहे थोडाफार मारहाणी झाल्याचं आता समोर येते। तशा पद्धतीचं एक पत्र जे आहे ते पत्र देखील कारागृह अधीक्षकांनी पत्रकारांना दिलेलं आहे आणि प्रशासनाकडून हे पत्र आलेलं आहे। त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की 2 गट आहेत, त्या 2 गटामध्ये ही मारहाण झालेली आहे। सोनवणे गट आहे आणि महादेव गीतेंचं हे गट आहे आणि त्याच्यामध्ये मारहाण झाली। मात्र यामध्ये अक्षय आठवले असेल किंवा वाल्मिक कराड असेल, या दोघांमध्ये कसलीही बाचाबाची झालेली नाही किंवा कसलीही मारहाण झाली नाही असं स्पष्टीकरण आता जे आहे पोलीस इथले जे अधीक्षक कार्यालय आहेत त्यांनी एका पत्राद्वारे केले आणि या दोघांहीवर आता इथं या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। त्यापूर्वी जर बघितलं आता महादेव गीतेच्या 4 जे आरोपी आहेत महादेव गीतेसह यांना या कारागृहातून आता हर्सुल कारागृहाकडे जे आहे त्या हलवण्यात आलेला आहे। वृषाली, नक्कीच महेंद्र, आता आपण ऐकलेलं आहे महादेव गीतेने असं सांगितलं की वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे, तर त्या संदर्भात काही ऍक्शन घेण्यात आलेली आहे का? वृषाली, महादेव गीते याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा हाय सिक्युरिटी रिझन इथं प्रॉब्लेम असल्यामुळे ते काही करता आलं नाही। मात्र कॅमेरा लावल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड असतील आतमधले त्यांचे जे काही आरोपी आहेत सुदर्शन गुले आहेत त्यांनीच आम्हाला धमकावण्याचा जो आहे तो प्रयत्न केल्याचा आरोप जो आहे तो महादेव गीतेने केला होता। आता त्या संदर्भात त्यांनी माहिती पण इथं दिलेली आहे। माध्यमाशी बोलताना ते असंही म्हणतो की आतमधले जे सीसीटीव्ही फुटेज आहेत तेही तात्काळपणे जे आहे ते पाहावे किंवा ते सीसीटीव्ही जे फुटेज आहेत ते जारी करावी अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे। त्यानंतर आता कारागृह अधीक्षक जे प्रशासन आहे नेमकं काय भूमिका घेईल, सीसीटीव्ही मध्ये काय घडले ते बाहेर आणतील का, त्या पद्धतीचं पत्रव्यवहार गृह विभागाला ते करतील का, हा खरा प्रश्न आहे। मात्र त्यानंतर आता शिवाजीनगर पोलिसांमध्ये हे 2 गट जे आतमध्ये भिडलेले होते त्या गटाच्या अनुषंगाने आता थोड्याच वेळात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। वृषाली, नक्कीच महेंद्र, थोडंसं थांबवते। काही वेळापूर्वी महादेव गीते नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया। वाल्मी कराडच्या सांगण्यावरून जलर पूर्ण मदत करतं। जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत वाल्मी कराडच्या सांगण्यावरून विनाकारण आम्हाला त्रास आहे इथं। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, मारहाण झाली बरं का आज इथं। वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मी कराड
आक्षेपायचा काही संबंध नाही. काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध नाही. महाराजी मारहाण झाली. वाल्मिकरांच्या सांगण्यावर जर